मित्रांनो, आता मी करंजीचं सारण करत आहे. हा 1 किलो मी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे हा. नंतर हे 3 वाट्या खोबरं घेतलेलं आहे, ते चांगलं बारीक करून घेतलेलं आहे, कारण रवा बारीक आहे ना, म्हणून हा खोबरासुद्धा मी बारीक करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. बदाम घेतले, मनुके घेतले, चारोळी घेतले, हे खसखस घेतलेले. आता याच्यानंतर मी थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये वेलची सोडणार आहे. आता मी तुम्हाला दाखवते कसं भाजायचं ते. हे जे बदाम आहेत ना, ते साजूक तुपामध्ये चांगले भाजून घेते. आता मी काढून घेते बस. त्याच्याबरोबर मी हे चारोळे पण टाकते. होते ना, थोडासा एक गरका मारून घेते. अशी जाडशी थोडीशी पावडर करून घेतली बदामाची. नाही बघ, खरपूस आणि तुपामध्ये चांगले भाजून घेतले. पहिला बदाम भाजले, आता मनुके भाजले, चारोळे पण. तूप थोडं जास्तच घ्यायचं, कारण त्यात रवा भिजला पाहिजे ना. रवा चांगला खरपूस भाजायचा आहे. मित्रांनो, आता 15 मिनटं झालेले आहेत. छान मीडियम गॅसवर खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि रव्याचा वास पण येतोय, म्हणजे याचा अर्थ रवा भाजलेला आहे. आता आपण खोबरं भाजूया. टाकते, मम्मी तूप टाकते. आता सारांना थोडं तूप जास्तच टाकायचं, कारण का करंजीच्या आतमध्ये समजा काही दिवस राहिले करंजी तर ते खवट वास येतो ना, म्हणून सारण चांगलं भाजलेलं असतं. मी खोबरं सोडते आता. थांब. मित्रांनो, आता आपलं खोबरं भाजून झालं आहे. मम्मीने स्लो गॅसवर 10 मिनिटं भाजून घेतले खोबऱ्याला. मस्त खोबऱ्याचा वास सुटला आहे. तर मम्मी याला काढून मध्ये गॅस बंद करून टाकायचा आणि खसखस टाकून द्यायची बस. म्हणजे खेचतो. हे बघा, आता मित्रांनो, रवा आणि खोबरं छान पैकी भाजून झालेले. आता हे मी थंड करून घेते. थंड केल्यानंतर ह्याच्यामध्ये आम्ही काय काय टाकायचं अजून ह्याच्यानंतर हे तुम्हाला नंतर सांगते मी. झाले 10 मिनिटं झाले, मस्त थंड झाले आता हे. तर मम्मी काय टाकते. सगळं थंड झालं आता आपलं. मम्मी पण थंड करतो, गरम काय टाकत नाही आपण याला. हे थंड केलं ना, ह्याच्यामध्ये जे पिठी साखर सोडतो ना आपण, ती पिठी साखर अशी हलवायची, अशी चांगली घेऊन सगळं मिश्रण एकत्र, मग त्याला टेस्ट लागते. जर गरम गरम टाकलं तर सगळी साखर वितळून जाईल. अच्छा, तर आपण काय टाकतोय आता आपण जे मनुके भाजले, चारोळे भाजले होते ना, ते टाकून द्यायचे. हे काय ऑप्शनल आहे का, हे काय काही लोक टाकतात, काही लोक टाकत पण नाही, कारण हे काय आपण खाताना काही टेस्ट नाही लागणार. हे आपण टाकतोय असं. त्याच्यानंतर हे बदामचा मी चुरा केलेला आहे, टाकलेला होती मी टाकते. आता ह्याची पिठी साखर आहे ना, ह्याच्यामध्ये वेलची वाटलेली आहे, हे सगळे टाकते त्याच्यामध्ये. आता हे सगळं मिश्रण मी सगळं ह्यात टाकून दिलं. हे सगळं मिश्रण आहे ना, मस्तपैकी असं हाताने कालवायचं असं, तेव्हा ही पिठी साखर आतमध्ये मुरते चांगली. हे सगळं असं एकत्र करून. मित्रांनो, आपलं सगळं सारण तयार झालंय. मस्त वास पण सुटलाय सारणचा. मम्मी काय बोलते, हे आता छानपैकी भाजून झालेले. आता हे तुम्ही आता पॅक बंद डब्यामध्ये 15 ते 20 दिवस ठेवू शकता. वेळ भेटेल तशी आपल्या थोड्या थोड्या करंज्या करायच्या. दिवाळीमध्ये सगळेच फराळ आपल्याला गडबड असते, त्यामुळे करंजीची जास्तच वेळ लागतो. मग आपण करंजीची सारण थोडं काढून घ्यायचं, बाकीचं सगळं पॅक बंद डब्यामध्ये ठेवू शकता. तुम्ही महिनाभर सुद्धा हे करू शकता, थोडं थोडं करून. बाई, नक्की रेसिपी करून बघा.